अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रमधील अध्याय 26वा। श्री गुरुवेद विस्तार कथन सांगून आत्मप्रशंसा करून घेऊ नये असे सांगितले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः। श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी नको ब्रह्मयुक्तीसी, वेदांत न कळे ब्रह्मयासी, अनंत वेद आहे ती देखा। वेद व्यास ऐसा मुनी, नारायण अवतारुणी, वेद व्यक्त करुणी व्यास नावे पावला। तोही नाही पूर्ण केले, साधारण सांगितले, शिष्य होते चौघे भले, प्रख्यात नाम अवधारा। शिष्यांचे नाम देखा, सांगेन विस्तार ऐका। पहिलं वैशंपायन जोका, तिसरा नाम जैमिनी, चौथा सुबंधू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यासू, त्यासी म्हणे वेद व्यासू, अशक्य तुम्हा शिकविता। एक वेद व्यक्त शिकता, पाहिजे दिवस अल्पांता, चारी वेद केवी वाचित, अनंत वेदांचे महिमान। या वेदांचे आदी अंती सांगेन एका एक चित्ती, पूर्वी भारद्वाज ख्याती ऋषी अभ्यास करीत होता। ब्रह्मकल्प तिणी फिरले, वरुष शात वाचिले, ब्रह्मचर्य आचरिले, वेद पुराण शिको म्हणून। लवलेशन आले त्यासी, पुनरपी करी तापसी, ब्रह्म प्रसन्न झाला प्रियसी, कायर मागसी महानोळी। भरद्वाज म्हणे ब्रह्मयासी, स्वामी मज प्रसन्न होसी, वेद शिकेन आद्यंतेसी, ब्रह्मचर्य आश्रम। वेदांत मज दाखवावे, सर्व माते शिकवावे, ऐसा वरू मज होवे, म्हणून चरणी लागला। ब्रह्मा म्हणे भारद्वाजसी, मिती नाही या वेदांसी, सर्व केवी शको म्हणसी, आम्हा वेदांत अगोचरू। तुझ दाखविन पाहे सकळ, करुणी मन निर्मळ शक्य, जाहली सर्व काळ। अभ्यास करी भारद्वाज ऐसे म्हणून पुसती, ब्रह्म नाविले वेदांसी, दिसताती तीन राशी गिरी रूपे होऊनी। ज्योतिर्मय कोटी रूप, कोटी सूर्य पाहता ऋषी जाहला भये, वेद राशी तिनी गिरमय, एक वेळ शिकू म्हणून। तिघे ब्रह्मकल्पांतरी आचरिलो भयभीत, झाला ब्रह्म याचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा। क्षमा करणे जैसी होई ते घेईन, तू शरणागता आधारू, माझा मणी वासण थोरू, वेद शिकावे अपारू। म्हणून आले तुझ पासी, वेद आहे ते देखील आम्ही, तर इतुके शिकावे आम्ही अशक्त, जे येईल तुमचा चित्त तितुके द्यावे आम्हासी। ऐसे वचन ऐकोणी ब्रह्मदेव संतोषोणी, देता जाहला मुष्टी तिने अभ्यास करी म्हणून या। तीन वेदांचे मंत्र जाळ, वेगळे केले तात्काळ, ऐसे चारी वेद प्रबळ, अभ्यास करीतो भारद्वाजू। अजूनही पुरते नव्हे त्यासी, केवी शिको पासी वेदांसी, सांगेन तुम्हा एकेकांसी, चौघे वाचा चारी वेद। पूर्ण एकेक वेदासी, शिकता होईल अति प्रयासी, सांगेन थोडे तुम्हासी, व्यक्त करावे अभ्यासू। शिष्य म्हणती व्यासासी, एकेक वेद आम्हासी, विस्तारावे आद्यंतेसी, जे शक्य आम्ही शिकोनू। ऐसे विनविती चौघे जण, नमुनी धरिती व्यासचरण, कृपा करी गा गुरु राणा, नारायण व्यस्त राणा, करुणा वचन ऐकोणी। व्यास सांगे संतोषणी, पहिलं शिष्यात ते बोलावणी, ऋग्वेद निरूपिते। एक पहिलं शिष्योत्तमा, सांगेन ऋग्वेद महिमा, पठण करी गा धर्मकर्मा, ध्यानपूर्वक करुणी। पहिलं म्हणे व्यासासी, बर्वे विस्तारावे आम्हासी, ध्यानपूर्वक लक्षणेसी, भेदाभेद निरूपावे। त्या तुझे शक्य आम्हासी, तेची शिको भक्तीसी, तू काम धेणू आम्हासी, कृपा करी गा गुरुमूर्ती। व्यास म्हणे पहिलासी, ऋग्वेद ध्यान परियसी, वर्ण रूप आहे कैसी, भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचे उपवेद, असे प्रख्यात आयुर्वेद, अत्री गोत्र म्हणा सदा। ब्रह्मदेवता जाणावे, गायत्री छंदसी रक्तवर्ण, परियसी पद्मरेत्र सादृशी, विस्तार ग्रीव कंठ असे, कुंचित केशी श्मश्रू प्रमाण, द्विजरत्नी दीर्घ जाण, ऋग्वेद ऐसे दीर्घ प्रमाण। मूर्ती घ्यावो येणे परी। आता भेद सांगेन ऐका, प्रथम चर्चा श्रावका, द्वितीय चर्चा श्रवणैका, पराक्रमी दोन्ही शाखा, षटक्रम शाखा दोन्ही, सातवा दंड म्हणून भेद सप्त निर्गुणी, पाच भेद आणि कसती, अश्वलायन ईश्वयनी, शाकलाक बाष्कल दोन्ही, पांजवा मंडूक म्हणून, ऐसे भेद द्वादश। श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी, व्यास सांगितले शिष्यांसी, ऐसे या ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार। या कलियुगाभितरी म्हणविसी वेदचारी, आपण यांचे अधिकारी अध्यापक म्हणून। त्या द्वादश वेदांत एक शाखा असे ख्यात, लक्षण लक्षण व्यक्तू, कवण वांगे कवण जाणे सांग मज, नारायण व्यास म्हणू, शाखा द्वादश विस्तारोणी सांगितले संतोषोणी। पहिलं म्हणजे शिष्यासी, ऋग्वेदाचे भेद ऐसे सांगितले वेद व्यास। श्री गुरु म्हणताती हरुषे, मदोन्मत्त द्विजांसी, यजुर्वेद विस्तारू, सांगेन ऐका पारू। वैशंपायन शिष्य थोरू, अभ्यास केली परियसा। व्यासू म्हणे शिष्यासी, ऐके एक चित्तेसी, यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद, भारद्वाज गोत्र जाणा, अधिदेवता रुद्र जाणा, त्रिष्टुप छंदासी तुम्ही म्हणा, आता ध्यान सांगेन। कुशस्थळ निर्धारी, कपाल धरिले असे करी, कांचन वर्ण मनोहरी, नेत्र असती अवधारी, शरीरता श्वेतवर्ण, पंचरत्नी स्थूळ जाण, यजुर्वेद ध्यान जाण, वैशंपायन प्रियसी। ऐसी यजुर्वेदासी, भेद असती शाखेंसा ऐसी, सांगेन एके भावेसी, म्हणे व्यास शिष्यासी।
प्रथम चरका अमेरिका, तिसरा नामय कथा एका, प्राच्या कथा चतुर्थिका, कपित्थ कथा, पाचवा पै, सहावे असे चारायण, वार्तार्थ सातवे खुण, श्वेत म्हणजे 8 जण, नम श्वेत नारायण, मैत्रायण असे नाम, शाखा असे हो दशम, यासी भेद उत्तम असती 7 परियसा, मानवा दुंदुबी दोणी, तिसरा औखेय म्हणोनी, वारा हा नाम 4 कुणी, भेद असे परियसा, हरिद्रव्या म्हणावे नाम भेद जाणा, 5वे श्याम म्हणजे असे 6वे, 7वे श्यामायणी जाणा, वाद सनीय शाखेसी, भेद असते 18 नामे सांगेन परियसी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, वाजसनीय नाम 1, द्वितीय नाम जाबलालिक, बहुधेय नाम विशेष, चतुर्थिक कण्वा नामे परियसा, माध्यंदिने 5वेसी, शापेय नाम सहवेसी, आवटिका नाम उन्नतु, एकादशी भेद नित्य, परमावटिका ती परियसा, पारा शरद द्वादशी, वैधेय नाम 13, चतुर्दश भेद करसी, वैनेय म्हणती दयासी, अवधेय नाम विशेषी, जाना शाखा 15, गालवा म्हणजे 16, वैजवसा नाम 17, कात्यायनी विशेषी, शाखा जाना 18, वाजसनीय शाखेसी, भेद असती आणि परी, तैत्तिर्यका भेद 2, व्यास सांगे विस्तारुणी, अवख्या कांडिय म्हणून यांसी भेद 5 असती, आपस्तंभी असे थोर, शाखा असे मनोहर, यज्ञादी कर्म आचार विस्तार असे तयांतून, दुसरा जाण बहुधायणी, सत्याषाढी असे 3, हिरण्यकेशी म्हणून 4था भेद परियसा, अवधे खेय म्हणजे जाण, नाम भेद असे 5वे, अनुक्रमे पढावे म्हणे व्यास शिष्यासी, ये उपांग असते आणि त्याचे नाव 1, प्रतिपदा 1, छंदस 3रा परियसा, भाषा धर्म 5, मी मानसा न्याय 7, तर्क संहिता 8, उपांग असती परियसा, षडंग असती विशिखा, नाम सांगेन एका, शिक्षा कल्पा व्याकरण निरुक्त, छंद ज्योतिष म्हणावे, परिशिष्ट 18 असती एका वैशेष, विस्तार करुणी परियसा, व्यास सांगे शिष्यासी, पूर्वी होते वेद राशी, शिकता अशक्य मानवांसी, म्हणून लोकोपकारासी, व्यास केले विस्तारून, शाखा वेद याने परी, विस्तार केले परी करी, जे माती आपुल्या उदरी ऋतुके शिको म्हणून, याने परी विस्तारी सांगे, व्यासू परी करी, वैशंपायन अवधारी विण्या वितसे कथे वेळी, यजुर्वेद विस्तारेंसी निरोपिले आम्हासी, शाखा वेद क्रमेसी वेगळाले करुणी, संदेह होतो आम्हासी, मूळ शाखा कवनाईसी, विस्तारुणी परियसी, निरोपावे स्वामिया, व्यास म्हणे शिष्यासी, बर्वे पुसले आम्हासी, या यजुर्वेदासी मूळ तुम्हा सांगेन, मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मंत्रता, तोची मूळ असे ख्याता, यजुर्वेद जाणीजे, आणि एक असे कोण संहिता मिळाली ब्राह्मण, तैची यजुर्वेद मूळ जाण, वर कड शाखा पल्लव, यज्ञादी कर्म क्रियासी, हेची मूळ परियसी, अभ्यास करिंगा विधीसी म्हणे व्यासू शिष्यासी, ऐकोणी वैशंपायन विणवितसे कर जोड, यजुर्वेद मूळ विस्तारून निरोपावे स्वामिया, व्यासू म्हणे शिष्यासी, सांगेने एक विस्तारेसी, ग्रंथत्रय असती त्याचे अभ्यास करी म्हणत असे, सप्त अष्टक संहितेचे एकेकाचे विस्तारेसी, सांगेने तुझ भरवसी म्हणे व्यास शिष्यासी, प्रथम ईशेका 50, अज्ज जाणा चतुर्दशी, 8 अधिक 20 पणस असती परियसा, आप उदंतपणांसी, अज्ज जाणा चतुर्दशी, असती चतुर्दशी 1 अधिक 30 50 जाणा विस्तार, 4था पण आणदे, ती षटचत्वारे अज्ज खाती 50 जाणा तुम्ही निरुती, वेद अधिक 50, देवासुरा नाम प्रश्न अज्ज 11 पूर्ण, 50 असती 51, सप्तपणम विस्तारू, संत्वाचींचा मितेपण 50 असते 51, 12 अज्ज परिपूर्ण असे 30वे 50, पाक यज्ञाचं नामपण 13 अज्जप जाण, 50 असती 51, सप्तमपण विस्तारू, अणुपत्ते ती 50 अज्ज जाणा 22 त्विच चत्वारी 50 त्यासी, प्रथम अष्टक याणे परी, प्रथम अष्टक संहितेसी, संख्या सांगेन परियसी, अज्ज असती ख्यातीसी, एक चित्ते ऐकपा, 1 शतचत्वारी अधिक 6 निर्धारी, अज्ज बसती परिकरी, अंतःकरणी करावे, 50 असती ख्यातीसी, 300 अधिक 42, प्रथम पण जाणयसी म्हणून सांगे व्यास म्हणे, द्वितीय षष्टका अष्टका विस्तारू, सांगेन तुझ परी करू, प्रथम पण नाम थोरू, वायम्य असे म्हणावे, प्रथम पण विशेष अज्ज जाणे, 65 असती 50, एक चित्ते परियसा, पुढे असे द्वितीय पण नाम जाणा, गुहवण 12 अज्ज जाणा, 10 सप्त 1 50 आदित्य 50 अज्ज जाणा चतुर्दशी, षट अधिक 85 50 तुम्ही पडावे, पण देव मानुषी अज्ज जाणा चतुर्दशी, 8 अधिक 44 50 तुम्ही वाचिजे, म्हणता जाती महापाप पण असे विश्वरूप, 12 अज्ज स्वरूप, 4 अधिक 37 समिता नामपणसी, तेरुते अज्ज 12 दश सप्त 50 त्यासे एक चित्ते परियसा, ऐसा द्वितीय अष्टकासी, अष्टपण तरियसी, 5 अधिक 17 अज्ज तुम्ही जाणावे, 50 गणन सांगेन तुझ 3 शत असती जाणा, वेद अधिक परियसा, 3रा अष्टका सविस्तर सांगेन तुम्हा मनोहरू, वैशंपायन शिष्य थोरू, गुरुमुखी ऐकतो, 3रा अष्टपण, प्रथम नाम प्रजापतीर काकम,
अज एकादशोत्तम चत्वारी पणस त्यासी दुसरे पण असे जाण नाम यव्वेप व मान एकादश अज जाण षटचत्वारीचा पणस त्यासी तृतीय पण असे बरवी नाम असे तेजस्वी अज जाणा एकादशी षटचत्वारी पणस जाणा चौथा पण विवाह येत एकादश अज खाते षटचत्वारी पणस पुरत एक जित्ते परियसे पुढे पण पंच म्हणावे पूर्ण पश्चिम अज करा उत्तम षडत्री शंती पणस त्यासी ऐसे तृतीय अष्टकासी अज पंचाऐंशी द्विशत 6 अधिक त्यासी पणास असे अवधारा चौथा अष्टक प्रथम पण नाम असे युंजाणी एकादश अज जाण षटचत्वारी पणस त्यासी पण विष्णू क्रमाशी अज असती एकादशी 8 अधिक चत्वारिंशी पणस त्यांसी विस्तारू तिसरा पण उत्तम नाम जाना अपात्वम त्रयोदशी अज खूण षट त्रिशंती पाणस त्यासी चौथा पण रश्मी रसी अज अस्ति द्वादशी सप्ताधिक 30 त्यासी पणस असे तुम्ही जाणा नमस्ते रुद्र उत्तम पण जाणा पंचम एकादश अज खूण सप्तम अधिक 20 पणस अश्मनुर्ज पणासी नव माजम विशेषी षटचत्वारी पणस त्यासी एक चित्ते परियसा पण अग्ना विष्णूसी अज जाणा पंचदशी एक न्यून 40 पणस त्यासी विस्तारी ऐसे चतुर्थ अष्टकांसी सप्तपण परियसी अज अस्ति 82 द्विशतु एक उणे 80 पणस पंचमाष्टक प्रथम पण नाम सावित्राणी जाण पणस षष्टी 51 एकादश अज विख्यात विष्णू मुखपणासी अज व्यस्ती द्वादशी चतुष्षष्टी पणस त्यासी श्री गुरु म्हणती द्विजासी तिसरा पण उत्सन्न द्वादशात धरा कोण 50 द्वयनुण पणस अस्ति विस्तारू चौथा पण देवासुरा अज अस्ति त्यासी 12 षष्टींसी दोन्ही उणे करा पणस अस्ति परियसा येदे केन नाम पण चतुर्विंशती अज कोण दोन्ही अस्ति अधिक षष्टी जाण पणस अस्ति विस्तारू हिरण्या वर्णा षष्टम पण असे उत्तम त्रयोविंशती अज घाण चतुपणस त्यांसी यो वाये आता नाम पण षटविंशती अज जाण षष्टी मध्ये न्यून्य असती अवधारा पंचमाष्टक संहितेसी सप्तपण परियसी अज 100 त्यासी 20 अधिक विस्तारू त्रीणी अधिक चतुशत पणस जाणा विख्यात करुणीय सावचित्त एका म्हणते श्री गुरु षष्ठमाष्टक संहितेसी प्रथम पण परियसी प्राचीन सांगू म्हणा हर्षी एकादश अज जाणा अधिक 6 सत्रीसी पणस त्यासी परियसी विस्तार करुणी शिष्यासी सांगत असे व्यासुदेखा यदभो नाम पणसी अज जाण एकादशी 1 पणस षष्ठीद्वश थोळ तिसरा पण पांचांबाळ एकादश अज माळ पणस षष्ठीद्वय स्थूळ तिसरा पण परियसा चौथा पण यज्ञान एकादशी अज जाण पन्नस एका अधिक पण एक चित्ते परियसा इंद्रोवित्र नाम पण एकादश अज जाण द्विचत्वारी पणस खूण पंचमयण याने परी सुवर्गाय पणासी अज एक असती एकादशी त्रिणी अधिक चत्वारींची पणस अस्ति परियसा 6वा अष्टकी परिपूर्ण यासी 6 असे पण 6 अष्टी अज जाण त्रिशतय त्रयस्त्रिंशु पणस यासी नाम असे प्रजन 1 अज जाण 285 पणस त्यासी जाण सप्तमाष्टक प्रथम पण साध्या म्हणजे द्वितीय पण अज 20 असती गुण पणस पण परिपूर्ण एक चित्ते परियसा प्रजम नाम पणासी अज 20 परियसी द्विचत्वारिंशत पणस त्यासी श्री गुरु म्हणती द्विजासी बृहस्पती नाम पण 22 अज जाण त्रिणी अधिक पण खूण पणस असती अवधारा पण असे पंचम गाव वा अति उत्तम 25 अज जाण पंचचत्वारी पणस त्यासी सप्तमाष्ट संहितेसी अज आहे ती परियसी 100 त्यासी अज असती विस्तार द्विशतावरी अधिकेसी 51 असे पणसी सप्तमाष्ट असे सुरसी एक चित्ते परियसा सप्तमाष्टम संहितेसी पण संख्या परियसी चतुश्चत्वारी भरवंसी पण असे विस्तार द्वय उणे सहस्त्र दोन्ही पण असं म्हणून तुम्ही जाणून पठण करा म्हणून व्यास सांगे शिष्यासी तिनी अष्टप्रथमाष्टिक तिनी अष्टपरता अस्ति जाणे विख्यात सांगे ना एक चित्ती म्हणे व्यासू शिष्यासी प्रथमाष्टक परताती पण 8 परियसा नाम सांगेन सुरसी एक चित्ते परियसा प्रथम ब्रह्मसंधंत नाम असे विख्यात अज 10 विस्तारत अस्ति दशक मनोहरू उद्वन्य नाम दुसरा पण 6 दशकपत्र वाजपेय नाम जाण दशक असे परियसी त्यासी दशक असती जाण 5 अधिक षष्ठी खूण चौथा उभय नाम पण दशाब्ज मनोहरू संवत्सर गणित जेका त्यासी तुम्ही जाणा दशका 5वा अग्ने कृत्तिका पण असे अवधारा त्यासी उज 12 दशका सांगेन परियस 1 उणे षष्ठी परिस सुरस एक चित्ते परियसा 6वे पण अनुपत्य अज 10 विख्यात 5 अधिक सप्तांक दश त्यासी अवधारा सप्तम पण धरा खूण दाम येत ब्राह्मण दशक अज आहे ती जाण चतुष्षष्ठी दशक त्यांची वर्णस्य नाम पण अज त्यांचे 10 जण सप्त अधिक 30 खूण दशक त्यासी मनोहर प्रथमाष्टक पराताती पण 8 परियसा
परियसी अष्ट सप्तती अज त्यासी एक चित्ते परियसा वेद उणे 5 शत दशक आहे ती विशेष वैशंपायन ऐकत गुरुमुखे करुणे दुसरा अष्टक पराताती प्रथमपण अंगिरसी अज जाणा एकादशी 60 दशक मनोहरू प्रजापती कांड पतिरकांड पण दुसरा महागुण एकादश अज दृढ त्रिसप्तकी 70 दशक त्यासी कांड ब्रह्मवादीने एकादश अज जाण दशक आहे ते त्यासी पण एक चित्ते परियसा दुष्टा नाम पण एक त्यासी आहे ते 8 दशक वैशंपायने शिष्यने केरून गुरुमुखी ऐकता पण प्राणो रक्षती अष्ट अज त्यासी ख्याती 5 अधिक 44 दशक तुम्ही ओळखीजे स्तोत्रामणी षष्टम पण असे उत्तम अज असती 20 नाम 22 दशक त्यासी नाम पण त्रिवृत्तासी अज असती 18 6 अधिक 66 दशक त्यासी मनोहर अष्टम पिवी पण अज नाव असे जाणा असे 30 एक उण दशक त्यासी परियसा द्वितीय अष्टक परातासी 8 पण परियसी वेद उण शतकासी अज त्यासी मनोहरु 5 शता उपरी आणि एक उणे 4 दशक आहे ती विस्तार एक चित्ते परियसा तृतीय अष्ट परतासी पना असती 12 नाम सांगेने परियसी एक चित्ते परियसा प्रथम पण विख्यातु नाम अग्निकृण पातु 6 अज म्हणसे ततु त्रीणी अधिक 66 तृतीयेसी द्वितीय पण अज अस्ति जाण 85 दशक गुण एक चित्ते परियसा तिसरे नाम पुरोडांश अज असती 11 दशक एक 79 एक चित्ते परियसा चौथा पण ब्राह्मणेसी अज एक परियसी एक 19 दशक त्यासी मनोहरु पंचमम पण नाम सत्य त्रयोदश अज ख्यात एक 29 दशक एक चित्ते परियसा सहावा पण अन्यती 15 अज खाने ख्याती 5 अधिक 44 दशक त्यासी जाणावे अछिद्र नाम पण 15 अज जाण 30 अधिक शतकोन दशक त्यासी मनोहर पण अश्वमेधासी संग्रहण्य ख्यातीसी अज अस्ति 23 एक अधिक 90 दशक प्रजापतीर काम अश्वमेधक उत्तम 23 अज जाण 4 अधिक 80 दशक सज्ञान म्हणजे कीट काटक एका उन पण दशक अज 10 एक अधिक 1 चित्ते परियसा दुसरा असे काटक 2 अधिक 60 दशक एक दश अज असे एक म्हणे व्यास शिष्यासी 12 पण काटकासी अज नवक परियसी 6 अधिक पाणांसी दशक त्यासी मनोहर त्रिणी अष्टी परियसी पण सांगेने परियसी 8 अधिक 20 एक चित्ते परियसा त्रिणी शत 20 एक होणे परियसी अज आहे ती विस्तारेसी परातासी परियसा दशक संख्या विस्तारू अष्ट शत एक सहस्र 28 उत्तरू अधिक असती परियसा सांगा सांगेन आता सांगेन आरण त्यासी असती 10 पण विस्तारण म्हणून एक चित्ते परियसा आरणा प्रथम पण द्वात्रिंशी अज गुण 130 जाण दशक त्यासी म्हणून स्वाध्याय ब्राह्मणासी अज 20 परियसी चतुर्विंद दशक त्यासी एक चित्ते परियसी चित्ते म्हणजे पणांसी अज जाणे 21 दोन्ही अधिक पणांसासी दशक त्यासी विस्तारू असे थोर चौथा पण नाममंत्र ब्राह्मण विचत्वारी अज जाण 85 दशक असतासी श्रेष्ठ ब्राह्मणपणांसी अज जाणा 12 8 अधिक 80 दशक तुम्ही जाणावे पितृमेध असे पण 12 अज परिपूर्ण 27 दशक जाणा एक चित्ते परियसा शिक्षा नामपणांसी अज मस्ती 12 3 अधिक 20 दशक त्यासी मनोहरु ब्रह्मन असे पण अनुवाक त्यासी 9 जाणा दशक चतुर्दश खूण एक चित्ते परियसा भृगुवल्लीपण नवम अज 10 अस्ति जाण 15 एक दश वाक्य खूण व्यास म्हणे शिष्यासी दशम पण नारायणो अस्ति अज असे खूण 100 वेद जाणा दशक त्यासी परियसा 10 पण आरणासी अनुवाक झाले परियसी दोन्ही अधिक पणांसी संख्या असे परियसी 50 उपरी 83 विस्तारी दशक जाणा मनोहरु म्हणे व्यास शिष्यासी ऐसे ग्रंथ त्रि जाणा यांसी पण असती 82 20 अधिक सहस्रासी अज जाणा मनोहरु 50 असे 50 दशक विस्तारू सांगेने तुम्हा परिगुरु द्वय शत दोन्ही सहस्रू द्वय उणे 50 जाण द्वय सहस्र 400 एकादश उन्नत दशक जाणा विख्यात ग्रंथत्रय परिपूर्ण ऐसे चतुर्वेदासी भेद असती त्या 86 त्यात तू एक भेदासी एवढा असे विस्तारू याने परिव्यास मुनी वैशंपायन विस्तारुनी सांगितले म्हणून श्री गुरु म्हणती द्विजासी तिसरा शिष्य जैविनी सांगित्यासे व्यासमुनी सामवेद विस्तारुनी निरोपिले अवधारा उपवेद गांधर्वत्र काश्यपाचा असे गोत्र विष्णू असे गा दैवत जगती छंद म्हणावे नित्यस्त्रग्वी असे जाणा
शुची वस्त्र प्रावरणा क्षौमिनंती चर्मधारणा दंडधारिणी असे रूप नयन वर्ण कांचन सूर्यासारखे असे किरण षड रत्नी दीर्घ जाण साम वेद रूप असे यासी भेद नाही मी ती अखिल सहस्र बोलती ऐसी कवणा असे शक्ती समस्त शिकू म्हणाव्या नारायणा वांचणी समस्त भेद नेणे कवणी ऐक्य शिष्या जेमिणी सांगेन तुझं किंचितू प्रथम असुरायणी दुसरी वासुरायणी वार्ता ववे म्हणून तिसरा भेद परियसा प्रांजली भेद असे एक ऋग्वेदा म्हणीचे पांच एक प्राचीन योग्य शाखा असे सहावा परियसा ज्ञान योग्य सप्तम नारायणी असे नाम यासी भेद अष्टम आहे ते एक चित्ते सांख्यायणी नारायणी तिसरा शाकळ म्हणून मुदगल जाणा चौथा भेद परियसा खलवल्ला गहा खवल्लला सप्तम नाम लांगुला अष्टम नाम असे भला गौतम म्हणजे परियसी अष्टम शाखा जैमिनी असे भेद विस्तारणी सांगितले व्यास म्हणे श्री गुरु म्हणे द्विजांसी पण साम वेदासी कोण जाणे क्षितिसी तिनी वेद जाणे म्हणसी उन्मत्त होणे सुमंत म्हणजे शिष्यांशी सांगेने व्यास महाऋषी अथर्वर्ण वेदासी निरोपिले परियसा अथर्वर्ण वेदासी उपवेद धनुर्वेद परियसी शस्त्रास्त्र सुरसी बेजान गोत्र असे जाणा आधी दैवत इंद्र त्यांचे म्हणावा अनुष्टुप छंदसी तीक्ष्ण चंडा पुरेसी कृष्णवर्ण असे जाणा कर्म ऋषी क्षुद्र कर्म स्वदा ऋतुष्ट असे नाम विश्वसृजक साध्य कर्म गळ मुदरणी गौरव ऐसे रूपतयासी भेद नवा परियसी तया समंत हिष्यासी सांगत असे व्यासमुनी पैपल भेद प्रथम वेद दुसरा दात नाम प्रदांत भेद सूक्ष्म चौथा स्तोत असे नाना औत नाम असे एक ब्रह्म दाविल विशेष सातवा शाखा एक शौनकी पंजे परियसा शाखा अष्टम देव ऋषी चरण विद्या नाम वेसी पांचकल्प परियसी सांगेन एक एक चित्ते नक्षत्र वेधी विधी विविधान कल्प संहित शांती असे कल्प समस्त वेदा उपांग रूप व्यास म्हणे शिष्यासी ऐसे चौघे शिष्यांसी सांगितले वेदव्यासी प्रकाश केला क्षितिसी भरतखंडी परियसा या भरतखंडांतू पूर्वी होते पुण्य बहुतू वर्णाश्रमी आचरितू होते लोक परियसा या कलियुगांभितरी कर्म सांडित द्विजवरी लोपले वेद निर्धारी गौप्य झाले क्षितिसी कर्मभ्रष्ट झाले द्विजम लेंच्या पुढे म्हणती वेद सत्व गेले यांची काज मंदमती जाहले जाणा पूर्वी होते महत्व ब्राह्मणांची दैवत्व वेद बळ नित्यत्व भुसुर म्हणती याची काजा पूर्वी राज या कारण पूजा करीती विप्रवचरण सर्वस्व देती दक्षिण अंगीकारून करीतीची वेद बळ विप्रांची त्रयमूर्ती होते तयावसी इंद्रादी सुरवर यांची भय होते विप्रांचे कामधेनु कल्पतरू विप्र वाक्य होते थोरू पर्वत करीती तृणा पर्वत वेद सत्वे विष्णू आपण परियसी पूजा करते ब्राह्मणासी आपले दैव म्हणे त्यांचे वेद सत्वे करुणे श्लोक देवादिनम जगत सर्व मंत्रादिनम च देवतम तन्मंत्रा ब्राह्मणादिना ब्राह्मणो नमो दैवतम ऐसे महत्व द्विजांसी पूर्वी होते परियसी वेद मार्ग त्याजनी सुरसी अणुमार्गे राहटती याने सत्वभंगले हीन याती सेवा केले अध्यापक करती मोलमेद विक्रया परियसा हीन याती पुढे देखा वेद म्हणती मूर्ख लोका त्यांचे पाहू नये मुका ब्रह्म राक्षस होता ती ऐसे चारी वेदांसी शाखा असती बहुसी कवण जाणे क्षितिसी समस्त गोप्य होऊन गेले चतुर्वेदी म्हणावीसी लोकांसवे चर्चा करीसी काय जाणसी वेदांसी अखिळ भेद आहे ती जाण ऐसे मद काय लाभो हेऊन या द्विज शोभू कवण केला तू ते बोधून जाय म्हणते तेथुनी आपले काय स्तुती करीसी जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम यती पासी पत्र मागसी लिहुनी आमुचे बोल ऐकुणी जावे तू परतोनी वाया गर्वे भ्रमोणी प्राण आपला देऊ नको ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी सांगती बुद्धी हितासी न ऐके विप्रतामसी म्हणे चर्चा करू आम्ही चर्चा जरी नाही करू येथे हारी दिसिला आमुते सांगती लोक यवनाते महत्व आमुचे केवी उरे सिद्ध म्हणे नामांकिता असे विप्र मर्दोन्मत्ता नेणती आपले हिता मूर्ख विप्रते जाणा नेणती श्री गुरु रूपता मूढ केवळ उन्मत्ता त्यासी जवळी आला मृत्यूपंथा तैसे बुद्धी होत असे म्हणे सरस्वती गंगाधर श्री गुरु चरित्र विस्तारू ऐकता होय मनोहरू लाधती चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे चतुर्वेद आद्यंत विस्तार वर्णनम नाम षड्विंशोऽध्याय प्रसंग 26 ग्रंथ संख्या 2943 श्री गुरुनाथार्पणमस्तु शुभम भवतु।